तर स्वराजचं 3 दिवसानंतर ऑपरेशन झालेलं आहे आणि ते कानाच्या मागं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला, तर स्वराजची सर्जरी खूप छान पद्धतीने पार पडलेली आहे. पण रडतोय बिचारा, त्रास होतोय त्याला. आता इट्स ओके. त्याच्या आयुष्यात एवढं मोठं सर्जरी म्हणजे ऑपरेशन म्हणजे की नॉमिनल गोष्ट नाही आहे. परंतु ते पोरगं माझं अक्षरशः मला बघून रडत होतं, परंतु तो असा बोलला नाही, मम्मा मी जाणार नाही की काही डॉक्टर साहेबांनी. आई तिकडून आल्या काय म्हणते मला माहिती आहे, ते माझा पाय काटला म्हणते, तू लवकर जाईल ते माझे फोन वापस माग म्हणे. ते श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. सगळ्यात पहिले सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही सर्वांनी सुद्धा स्वामीजवळ प्रार्थना केली आणि माझ्यासोबत तर माझे स्वामी नेहमीच असतात. आणि खूप छान पद्धतीने स्वराजचं ऑपरेशन पार पडलेलं आहे. 2 दिवस मी व्हिडिओ टाकला नाही कारण की मी स्वराजच्याच घोरात होती त्याच्यामुळं. तर आज त्याला घेऊन जायचं म्हणजे 2 दिवसापूर्वीच स्वराजचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी आज टाकत आहे कारण आज तो नॉर्मल आहे म्हणून. तर ज्या दिवशी आम्हाला त्याला घेऊन जायचं होतं ऑपरेशनला, तर त्याला त्या दिवशी म्हणजे 12 वाजतापासून जेवण बंद करायचं होतं आणि डॉक्टरनी सांगितलं होतं की त्याला वाफारा द्या गरम पाण्याचा. तर इथं आई आलेली आहे. आई, मी, गणेशजी आम्ही तिघांनी मिळून आणि स्वराने सुद्धा मिळून त्याला प्रयत्न केला वाफारा द्यायचा, परंतु तो ना वाफारा घेतच नव्हता. आणि मग मुलं रडले की आपल्याला पण काही सुधरत नाही. खूप प्रयत्न केला जबरदस्ती देण्याचा, गणेशजीने, आम्ही तिघांनी पण, परंतु तो मी बघू शकता तो वाफारा घेतच नव्हता. मग मी ठरवलं की एवढा त्याला त्रास देण्यापेक्षा आपण एक काम करूया, हॉस्पिटलला घेऊन जाऊया आणि तिथंच वाफारा देऊया, कारण त्याच्या हाताने तो हॉस्पिटलमध्ये खूप छान पद्धतीने वाफारा घेतो, घरी काही घेत नाही. आणि तुम्ही बघू शकता तो किती रडत होता. तर मला सर्वजण विचारत होतं स्वराजला काय झालं, त्याचं कुठलं ऑपरेशन आहे. तर त्याच्या कानामागचं ऑपरेशन होणार आहे. तर इथं आईने मग त्याचा गवर वगैरे पाकडून घेतला. गवर पाकडल्यानंतर आम्हाला म्हणजे हॉस्पिटलला 2 वाजता बोलावलेलं होतं आणि 12 वाजता म्हणजे 12 वाजेपर्यंत त्याला जेवण वगैरे द्या आणि 12 नंतर देऊ नका. तर माझे प्रमोशनचे व्हिडिओ पण शूट करायचे होते आणि काम असं करायला पाहिजे ना की आपण कुठेही असलो ना तरी आपली अर्निंग बंद असायला नको. मला ज्या ज्या लोकांनी प्रमोशनचे कामं दिलेले होते त्या सर्व लोकांना मी काय म्हटलं होतं की मी आता माहेरी जाणार आहे, तर तुम्ही त्या ॲड्रेसवर प्रोडक्ट पाठवा. तर त्यांनी क्लीनर, इरेझर, मेहंदी हे सगळं जे आहे ना माझ्या आईच्या ॲड्रेसवर पाठवलं होतं. आणि बरंच झालं, निदान हेच पैसे माझ्या स्वराजच्या ऑपरेशनच्या कामात मला पडले. त्याच्यामुळं सांगते की असं काम करा की जेणेकरून आपण कुठंही असलो ना तर आपलं काम चालू असायला हवं. तर मला आज मेहंदीचा व्हिडिओ शूट होता. हे ना हर्बल मेहंदी आहे, म्हणजे रासायनिक म्हणजे नैसर्गिक घटकांनी बनलेली आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सांगते की जास्त तामझाम नाही आहे, फक्त कलर विथ शॅम्पू आहे. म्हणजे तुम्हाला हातावर घ्यायची आहे, पूर्ण केसाला लावायची आहे, 10 ते 15 मिनटं ठेवायची आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डोकं वॉश करताना तर तुम्हाला ना अजिबात शॅम्पूची गरज लागत नाही, कारण याच्यात नैसर्गिक घटक आहे. त्याच्यामुळे तुमचे केस 10 ते 15 मिनटात काय होतात, काळी होतात. तर मी आईला मेहंदी वगैरे लावून दिलं, व्हिडिओ शूट करून घेतला. त्याच्यानंतर मी पटापट आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली. हा पण ड्रेस प्रमोशनचाच होता, तर म्हटलं वेअर केल्यानंतर व्हिडिओ शूट होऊन जातो चालता बोलता. तर इथं स्वराजला गणेशजी दूध बिस्किट खाऊ घालत होते आणि मी तयारी करत होती, माझं आवरत होती आणि त्याला 12 वाजेपर्यंत आम्हाला जेवण वगैरे द्यायचंच होतं. तर स्वराजच्या कानामागं अशी ते एक काठ होती, तर त्याच्यामुळं त्याचा म्हणजे त्या लहान मोठी होत होती. त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं आणि डॉक्टरला दाखवलं, तर त्याला इन्फेक्शन वगैरे झालेलं होतं. त्याच्यामुळे ते बोलले की ते काढावेच लागणार, म्हणून इमिजिएटली मागचा पुढचा विचार न करता आम्ही ऑपरेशन करायचं ठरवलं होतं. तर इथं ना मी इकडं आले की माझ्या मागं एवढे कामं असतात, घराचं पण थोडंसं काम करून घ्यायचं होतं. तर आम्ही निघालेलो आहोत. सगळ्यात अगोदर म्हटलं स्वराजला घरी सोडलेलं आहे आईजवळ आणि थोडीशी मेडिसिन पण आणायची होती. आणि विशेष म्हणजे लग्नाची नोंदणी ते एवढ्या दिवसापासून म्हणजे पेंडिंग पडत आहे ना, सर्व कामं होतात पण नोंदणीचं काम काही होत नाही. तर मी माझा मेकअप केल्यानंतर मी दाखवत होते की मी गणेशजीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे. तर ते बोलत होते की मेकअप किती थापलेला आहे तोंडावर ते बघ. तर आम्ही सगळ्यात अगोदर सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि इथं आम्ही जी आमची फाईल तयार केली होती लग्नाची, तर ते देण्यासाठी इथं सर्व डॉक्युमेंट्स वगैरे जॉईन करून घेतले, जेणेकरून म्हणजे आता आम्हाला स्वराजचं ऑपरेशन झाल्यावर रिपोर्ट येईपर्यंत आम्हाला थांबावंच लागणार आहे. तर ती फाईल वगैरे आम्ही सबमिट करून दिली आणि त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर हे बघू शकता इथं ना मी जाळी वगैरे बसून घेतलेली आहे.
तर ते काम पण करायचं होतं, तर ते काम पण घराचं करून घेतलं, कारण आई मला सांगत होती इथलं काम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून काही माझे प्रमोशन व्हिडिओ शूट करायचे होते. मला माहिती होतं आता आपण एकदा हॉस्पिटलमध्ये गेलो तर लवकर आपलं घरी येणं होणार नाही, त्याच्यामुळं आणि वाईटही वाटत होतं, कारण स्वराजचं ऑपरेशन होतं. डॉक्टरनी सांगितलेलं होतं की त्याला ॲनेस्थेसिया वगैरे द्यावं लागणार. आणि जेव्हा त्यांनी आमच्याकडून फॉर्मवर सह्या वगैरे करून घेतल्या की बाबा आम्ही आमच्या मर्जीने हे ऑपरेशन करत आहे, काही झाल्यास आम्ही स्वतः जबाबदार आहोत. किती वाईट वाटते ना आपला एवढासा जीव आणि त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये पाठवणं, म्हणजे ते खूप असं वाईट वाटत होतं. परंतु काय करणार, त्याच्या पुढच्या भविष्यासाठी आपण म्हणतो थोडंसं आहे, परंतु पुढं जर ते वाढलं तर काय होऊ शकते. आता आपली सध्या परिस्थिती आहे तर आपण करून घेऊया असं म्हटले डॉक्टर. आणि जास्त टेन्शन घेऊ नका म्हणे, अशा गाठी असतातच म्हणे, जास्त टेन्शन घेऊ नका, सर्व काही नॉर्मल होणार. तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ वगैरे सगळ्यात अगोदर शूट वगैरे करून घेतले. स्वराजला जेवण मी 12 वाजताच दिलं होतं आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांचं जेवण बाकी होतं, तर मी व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले. जे कामवाले लावले होते त्यांना सांगितलं बाकीचं काम तुम्ही करून घ्या. आईने मस्तपैकी कढी केली होती आणि चपात्या केल्या होत्या, ठेचा वगैरे केलेला होता. तर गणेशजी आणि आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही जेवण वगैरे करायला बसलो आणि जेवण वगैरे केल्यानंतर समजा 1:30-1:45 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालो. आणि स्वराजला बघून खरंच खूप असं वाईट वाटत होतं की बाबा एवढ्या लहान वयात सर्जरी ऑपरेशन किती म्हणजे क्रिटिकल असते ना, परंतु तो स्ट्रॉंग आहे हे आम्हाला कळलं. तर त्याच्यानंतर काय म्हणते मला माहिती आहे, तेनं माझा पाय काटला म्हणते, तू लवकर जाय, तेनं माझे खून वापस माग म्हणे, तेनं माझा खून घेतला म्हणे. आपल्या आयात पहिलेच खून नाही वाहून कुठे खून घेतील ते. तर त्याची ना नस सापडत नव्हती, म्हणून त्याच्या पायातूनच त्याला सलाईन आणि ॲनेस्थेसियाचे इंजेक्शन वगैरे दिले होते. आणि तो आल्यानंतर मला सांगत होतं की डॉक्टरने माझा खून काढला, मम्मी तू माझा खून परत घेऊन ये म्हणून. तर स्वराजला जेव्हा ॲनेस्थेसिया दिला होता ना, तर डॉक्टर साहेब आता सांगत होते अशी वेळ कुणावर येऊ नये बाबा. खूप म्हणजे एवढं म्हणजे ॲक्च्युली डॉक्टरने जेव्हा आमच्याकडून त्याला घेतलं ना, तर तो अक्षरशः एवढा रडायला लागला आमच्या दोघांना बघून, आमच्या पप्प्या वगैरे केला आणि एवढं वाईट वाटलं. परंतु एक गोष्ट चांगली पण वाटली की त्याच्या आयुष्यात एवढं मोठं सर्जरी म्हणजे ऑपरेशन म्हणजे काही नॉमिनल गोष्ट नाही आहे. परंतु ते पोरगं माझं अक्षरशः मला बघून रडत होतं, परंतु तो असा बोलला नाही मम्मा मी जाणार नाही की काही. डॉक्टर साहेबांनी घेतलं आणि आत घेतले आणि ते सर आपल्याला सुट्टी आणि हे कशाने आणलं एवढं, सरांना फिल्म दिलं नाही सरचं पण सुट्टी सांगितली नाही आपल्याला 10 वाजता. सांगितलं नाही सांगितले ते सर म्हणते. आणि 6ला त्याला बाहेर आणल्यानंतर डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की 9:30 ते 10पर्यंत त्याला पाणी वगैरे काहीच देऊ नका. नंतर तो बोलत म्हणजे 12 वाजतापासून त्याचं जेवण बंद होतं, तर त्याच्यामुळे तो बोलत होता मम्मा भूक लागली. आणि त्याच्यानंतर मग मी गणेशजीला पाठवलं, त्यांनी ॲपल आणि चिकू वगैरे आणले. आणि त्याच्यानंतर 10 वाजता आम्ही त्याला थोडंसं पाणी पाजलं आणि चिकू वगैरे खायला दिला. त्याने सगळ्यात अगोदर चिकू खाल्ला, त्याच्यानंतर ॲपल खाल्ला. आणि माणीच्या मागं तुम्ही बघितलेलंच आहे, तर डॉक्टरने सांगितलं लेझरचं केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त त्रास होणार नाही आणि 1 ते 2 दिवसात तो बरा होणार आहे. आता काही म्हणजे त्याला पथ्य पाळायला सांगितलेले आहे. आणि ते काढल्यानंतर रिपोर्ट म्हणजे टेस्टिंगला आम्ही ती गाठ पाठवलेली आहे की कशाची आहे, काय आहे, नॉर्मल आहे की अजून काही आहे. कारण आपल्या मनातली एक वेळा हे चालली जाते. आणि स्वामींना मी तर 10 वेळा हेच बोलत होते की माझं बाळ सुखरूपपणे म्हणजे चांगलं करा. आणि तुम्ही लोकांनी सर्वांनी आशीर्वाद दिले, त्याच्यासाठी ब्लेसिंग केले, त्याच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू सो मच. आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपल्यासोबत काहीही वाईट होणार नाही, एवढं तर माहिती आहे. आणि तेवढं दुःख तर आयुष्यात येतच राहणार आहे. परंतु स्ट्रॉंगपणे आपण मुलांच्या सोबत असलो ना तर त्यांना काही होत नाही. मग इथं तो अजून रडत होता, कारण त्याला सलाईन वगैरे लावली होती, तर तो रडत होता. मग त्याला मी थोडंसं असं माझ्या जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेतलं ना की मग त्याला काही वाटत नाही. त्याला असं जवळ आपण घेतलं की मग त्याला कशाचीच भीती वाटत नाही. आणि स्वराज खरंच माझ्यासारखा स्ट्रॉंग आहे, अजिबात रडला नाही, काही नाही. उलट तो डॉक्टरची शाळा घेत होता, ABCD सांगत होता त्यांना, काय काय गप्पा गोष्टी सांगत होता.
आणि डॉक्टर बोलले 2 वेळा आम्ही ॲनेस्थेसिया देऊनसुद्धा याला भूल आली नव्हती. खरंच याने आम्हाला खूप पागल करून दिलं असं ते सांगत होते. तर आता लास्टची सलाईन स्वराजला सुरू होती, तर त्याला असं घेऊन बसावं लागलं मला 1 ते 1.5 तास. त्याला सलाईन वगैरे पुरवली. सलाईन वगैरे पुरवल्यानंतर डॉक्टरने काही मेडिसिन वगैरे दिलेले आहेत. 1 ते 2 दिवस म्हणजे 2 दिवसाआड त्याला ड्रेसिंगला घेऊन या असे पण सांगितलेले आहेत. आणि घाम वगैरे येऊ देऊ नका असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला अजून काही दिवस आता अकोटला थांबावं लागणार आहे आईकडं. आणि तोपर्यंत याचे रिपोर्ट्स वगैरे पण येणार. आता गणेशजीचं बघते, त्यांना पाठवून देते गावाला म्हणजे पुण्याला. स्वराची पण शाळा पडत आहे, परंतु काय करणार आहे याचं मध्येच आलं. आणि स्वराला मी एकटं ठेवलं असतं पुण्यात तर कोणाकडे ठेवलं असतं. शेवटी तिला पण माझ्यासोबत यावं लागणार आणि तिचं पण भरपूर असं शाळेचं नुकसान होत आहे. पण आता बघूया कसं होते काय होते. त्याच्यानंतर आम्हाला सुट्टी झाली. चला तर स्वराजची सर्जरी खूप छान पद्धतीने पार पडलेली आहे. पण रडतोय बिचारा, त्रास होतोय त्याला. आता इट्स ओके. सकाळपासून आम्ही आलेलो, आत्ता सुट्टी झाली आम्हाला. चल बेटा. तर आमच्या अकोटचं हे म्हणजे खूप मोठं हॉस्पिटल होतं, धांडे हॉस्पिटल. आणि इथं खूप प्रकारचे ऑपरेशन्स वगैरे केले जातात. तर फायनली आम्हाला निघता 11:30 वाजले होते. डॉक्टर बोलले होते जेवण केल्यानंतर 1 सलाईन दिल्यानंतर 10-15 मिनटं वाट बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत. हे हॉस्पिटल खरंच खूप मोठं आहे. विशेष म्हणजे सगळ्या प्रकारच्या इथं लेझर ऑपरेशन ट्रीटमेंट वगैरे होतात. कोणत्याही प्रकारची गाठ असू द्या काही असू द्या त्याचं इथं ऑपरेशन होते. मग ते आम्ही निघालेलो आहोत. बाहेर बिचाऱ्याचे डोळे एवढे सुजले होते, रडू खूप रडत होता. आणि आम्हाला अक्षरशः असा बोलत होता, मम्मी पप्पा तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट केलं असं आम्हाला तो बोलत होता. म्हणजे आमचीच तो शाळा घेत होता. त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर स्वराजला झोपी लावलं, म्हणजे तो झोपलाच होता. आणि मग आईने आमच्यासाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता. बरंच झालं स्वरा आम्ही सर्वजण म्हणजे इथं आलो, नाहीतर पुण्यातल्या पुण्यात हॉस्पिटलमध्ये कोण थांबलं असतं, स्वराजवळ कोण थांबलं असतं, खूप प्रॉब्लेम झाला असता. सोबत आलो सर्वजण, ते बरंच झालं. आणि जे होते ते चांगल्यासाठीच होते की आपल्याला लवकरात लवकर हेच काही कळालं. तर आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप कठीण होता आणि संघर्षाचा दिवस होता असंही म्हटलं तर चालेल. कोण आहे हो? तर आज आमच्यासाठी संघर्षाचा दिवस होता. आणि खरंच ही वेळ कोणावरच येऊ नये बाबा. खूप वाईट वाटते आपल्या मुलाला जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे घेऊन जातात. तर आज पहिल्यांदा माझ्या नवऱ्याला रडताना बघितलं मी. विचार करा, त्याचं पहिलं ऑपरेशन झालं तेव्हा मी एकटीच होती, तुम्ही तर तिकडे होते. मामू के घर में थे तुम. एक कंडिशन अशी होती की त्याचं जेव्हा पहिलं ऑपरेशन झालं तेव्हा मी एकटी होती फक्त हॉस्पिटलमध्ये. हे होते मामाच्या घरात त्याच्या. पण जाऊ द्या, ती पण वेळ चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि आजची पण खूप छान पद्धतीने वेळ पार पडली. आणि आता तो खूप छान पद्धतीने झोपलेला आहे. स्वरा बिचारी दिवसभर आजीकडे होती. बरं झालं स्वराला मी सोबत घेऊन आली, नाहीतर हे बस माझं अर्धा जीव इकडं ना अर्धा जीव तिकडं असता. तर चला, आज ऑपरेशन खूप छान पद्धतीने पार पडलेलं आहे. नंतरची अपडेट लवकरच ते भेटणार आहे. आता पुढचं त्याने काही पथ्य वगैरे सांगितलेले आहेत, ते पाळावे लागतात. आणि आता अजून 2-4 दिवस मला इथं थांबावंच लागणार आहे. बघूया आता अजून काय होणार आहे. तर चलो बाय बाय. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने स्वराजचं ऑपरेशन खूप छान पद्धतीने पार पडलं आणि तो सुखरूप घरी आलेला आहे. चलो बाय.